हॅलो स्टुडंट्स, इयत्ता तिसरीच्या सराव संच 1 मधला गणिताचा पुढचा पाठ बघूया आपण. इथे पॅटर्न दिला आहे XXY ऑफ दिस अल्फाबेट सिरीज फाइंड द सिमिलर ऑकरिंग पॅटर्न. म्हणजे याच्यासारखा सेम पॅटर्न तुम्हाला कुठे दिसतोय. आता इथं 2 X आहेत आणि 1 Y आहे, तर इथं वरती जाणारे 2 ॲरो आहेत, खालती जाणारे 2 ॲरो आहेत. मग हे 2-2ची सिरीज आहे, तर ही नाही आहे. इथं एक पॅटर्न आहे, हा पण नाही होणार मॅच. इथे 2 ॲरो खाली जात आहेत आणि एक ट्रँगल आहे, परत हे 2 ॲरो आणि परत ट्रँगल, मग ही सिरीज इथे मॅच होते. म्हणून ऑप्शन नंबर 3. 50 टेन्स इज इक्वल टू हाऊ मेनी युनिट. 50 टेन्स म्हणजे किती? 50 आणि इथे 0 म्हणजे हे काय बनतं? 500. मग याचा आन्सर काय आहे? तर 500. विच आउट ऑफ द फॉलोइंग इज द इवन प्राईम नंबर. आपल्याला मूळ संख्या माहीत आहेत, तर मूळ संख्येमध्ये 2 हा सम मूळ संख्येचा नंबर आहे, म्हणून विच आउट ऑफ द फॉलोइंग इज द इवन नंबरचा आन्सर आहे 2. अरेंज द फॉलोइंग नंबर इज असेंडिंग ऑर्डर, देन फाइंड द नंबर ऑन सेकंड प्लेस. याला अगोदर काय करायचं? आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचा आन्सर काढायचं. असेंडिंग म्हणजे काय? छोट्या नंबरपासून मोठा नंबर. तर आता इथे सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे? 425. त्याच्यापेक्षा मोठी 427, त्याच्यानंतर 521, त्याच्यानंतर 776, 874. इथं काय विचारले की फाइंड द नंबर ऑन सेकंड प्लेस. सेकंड प्लेसला कुठला नंबर आहे? तर असेंडिंग ऑर्डर लावताना 427 हा सेकंड प्लेसला आहे, म्हणून आन्सर त्याचं 4 नंबर. 515 × 13 × 0 हाऊ मेनी. याचा आन्सर काढायचं असेल मल्टिप्लिकेशनमध्ये कुठल्याही नंबरला जर 0ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं? 0 येतं. मग 13 × 0 केलं तर 0 आलं. मग परत ह्या 0नं 515ला जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर परत 0 येतं, म्हणून याचा आन्सर काय आहे? 0. इफ ईच स्टुडंट्स गिव्ज ₹A फॉर ट्रिप, देन हाऊ मेनी टोटल कॉन्ट्रीब्युशन इज ऑफ 23 स्टुडंट्स. जर आपल्याला कुठं पिकनिकला वगैरे जायचं असेल, ट्रिपला, आणि प्रत्येक मुलाला जर ₹A दिले, म्हणजे असे काही अमाऊंट दिली आपण, ती आपण A कन्सिडर केली आणि टोटल 23 मुलं जाणार आहेत, तर आपण हे कॅल्क्युलेट कसं करतो? A + 23 करतो का? नाही करत. तर आपण जेवढी अमाऊंट आहे त्या अमाऊंटला जेवढे स्टुडंट आहेत त्या स्टुडंटने मल्टिप्लाय करतो, म्हणून याचा आन्सर असणार A × 23. विच ऑफ द फॉलोइंग इंग्लिश लेटर इज सिमेट्रिकल. सिमेट्रिकल म्हणजे असं कोणती पण आकृती असेल किंवा कुठलं पण लेटर असेल, जर त्याला आपण फोल्ड केलं तर ते सेम त्याच आकाराचं दुसरं बनवू शकतो आपण. म्हणजे जर आपण Aला फोल्ड केलं तर सेम Aसारखा अर्धा पार्ट बनतो, मग त्याला टोटल ओपन केलं तर तो A बनतो. Fला आपण अर्ध केलं तर ते आन्सर नाही येणार. Hला हाफ पार्टमध्ये केलं, म्हणजे समजा असं आपण A काढला आणि त्याला असं डॉटेड लाईनमध्ये जर असं कट केलं तर याला फोल्ड केल्यावर पण ते सेम डायग्राम बनणार आहे. Hला पण सेम तसंच बनणार आहे. हे असं फोल्ड केलं तर ते दोन्ही डायग्राम काय होणार आहे? सेम लेटरमध्ये सिमेट्रिकल दिसणार आहे. तसं F आणि Jला आपण याला कसं फोल्ड करणार ना, असं केलं तर हा सेम शेप इथं वरती नाही येणार आहे, त्यामुळं J आणि F हे आन्सर नाही आहे. इथे A आणि C हे आन्सर आहे. मग खाली ऑप्शन दिले, त्यापैकी तुम्हाला चूज करायचं आहे, तर ओन्ली A अँड C हे याचं आन्सर आहे. फाइंड द फिगर इन फॉलोइंग अल्टरनेटिव्ह दॅट इज नॉट क्लोज फ्रॉम ऑल द साइड्स. इथं काही फिगर दिलेले आहेत, त्या फिगरमध्ये कुठली डायग्राम क्लोज नाही आहे त्याच्या, असं विचारलेत त्याच्यामध्ये. मग ही डायग्राम आहे जी की कंप्लीट बाजूने क्लोज नाही आहे, म्हणून याला आपण टिक केलं. हाऊ इज द सरफेस एरिया ऑफ द ॲडजॉइनिंग फिगर. ह्या बाजूच्या डायग्राममध्ये जी काही फिगर दिली आहे इथं, त्याची आपल्याला काय विचारले? सरफेस एरिया. सरफेस एरिया म्हणजे हा एरिया तो कसा आहे, कसा दिला आहे? पॉइंटेड, स्लँटिंग, स्क्वेअर्ड, कर्व. आता स्लँटिंग नाही आहे, तिरपा नाही आहे, डॉटमध्ये पण नाही आहे, स्क्वेअर पण नाही, मग आपल्याला काय आहे? ह्या ज्या आहेत त्या कर्वड आहेत. कर्वड हे आन्सर आहे. इफ वन ऑफ
if one of triangle's sides are 5 centimeter, 7 centimeter and 9 centimeter, then how much is the perimeter of triangle? आपल्याला जर समजा एखाद्या ट्रायंगलच्या आपल्याला काय दिलं आहे, हे 3 साईड दिल्या आहेत, 5 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर. तर आपल्याला ह्या टोटल ट्रायंगलचं काय करायचं आहे, पेरिमीटर काढायचं आहे. पेरिमीटर म्हणजे काय, त्या सगळ्या ज्या साईड दिल्यात त्याची काय करायची, आपल्याला ॲडिशन करायची. ॲडिशन केल्यावर किती येतं, 21 सेंटीमीटर हे आन्सर येतं. त्यामुळं या क्वेश्चनचे 17th नंबरच्या सेंटेन्स एक्झाम्पलचं काय आलं आन्सर, 21 सेंटीमीटर. इथे एक डायग्राम दिली आहे. देअर आर हाऊ मेनी टोटल एजेस इन द ॲडजॉईंट फिगर. ह्या फिगरमध्ये आपल्याला किती एजेस दिसतात ते विचारले. आता हा क्युबॉइड आहे, म्हणजे तुम्ही मिठाई वगैरे आणता त्याचा बॉक्स असतो, तर त्या बॉक्सच्या त्या कडा ज्या आहेत, ह्या ज्या कडा आहेत ह्या मोजायच्या आहेत आपल्याला. जर कोणाकडेही घरी असतो तो, तर तुम्ही ते मोजू शकता बरोबर. मग वरच्या साईडला किती आहेत, ह्या 4 कडा आहेत, तशाच खाली पण 4 असणार. ह्या साईडच्या 1 2, ह्या साईडच्या 1 2, मग 4 आणि 4 8, आणि ह्या साईडच्या 2 2 म्हणलं तर किती झाल्या, 12. म्हणजे आन्सर काय आलं, 12. 50 पैसे प्लस 8 रुपीज 50 पैसे हाऊ मेनी रुपीज. मग आता आपल्याला हे काय करायचं आहे, इथं रुपीज आणि पैसे असं ॲडिशन करायचे आपल्याला. 8 रुपीज 50 पैसे आणि खाली पण इकडं 50 पैसे दिले, तर इथं किती येणार आहे, 9 रुपीज. इथं कुठं दिसते का ऑप्शन तुम्हाला, 8 रुपीज 50 पैसे, 9 रुपीज 50 पैसे, 10 9, तर आपलं ऑप्शन काय आहे, 9. एक्झाममध्ये असं क्वेश्चन आला तर असं लिहून घ्यायचं आणि अशी ॲडिशन करायची, म्हणजे तुम्हाला इझिली आन्सर मिळू शकतो. 25 लिटर 500 मिलीलिटर प्लस 27 लिटर 800 मिलीलिटर, तर हाऊ मच असं विचारले. याचं पण सेम तसंच करायचं, लिटर आणि मिलीलिटर असं लिहून घ्यायचं. मग आता लिटरमध्ये इथं 25 लिटर आणि 500 मिलीलिटर, परत 27 लिटर आणि 800 मिलीलिटर असं आहे. परत याची ॲडिशन करायची, 0ला 0, 0ला 0, 8 + 5 13, इथं 1 कॅरी ओव्हर, 5 + 1 6, 6 आणि 7 किती झाले, 13, 2 + 1 3, 3 + 2 5, 53. आता इथं कुठं आहे का आन्सर, हां 53. 2 ऑप्शन आहेत, पण इथं किती आले, 300. मग 53 लिटर 300 मिलीलिटर किती आलं, हे 53 लिटर 300 मिलीलिटर. मग इथं पण ऑप्शन तुम्हाला सेम दिसतो, ठीक. अशा प्रकारे सॉल्व करायचं हे ॲडिशन. असे आले तुम्हाला वर्डमध्ये. तर व्हॉट टाईम डज द ॲडजॉइनिंग क्लॉक इंडिकेट्स. ह्या क्लॉकमध्ये किती वाजलेत हे विचारले तुम्हाला. 4:45, 4:45, 9:30, 10:30. इथं आपल्याला 6 वाजायला 15 मिनिट बाकी आहेत, तर आपल्याला काय सांगायचं आहे, मग 6 वाजायला 15 मिनिट बाकी, म्हणजे 60 मिनिट्सचा 1 आवर असतो, 1 आवर असतो. तर 60 मिनिट्सचा 1/4 म्हणजे किती झाला, 15 मिनिट झाला. सेकंड किती झाला, 30 मिनिटचा झाला. 60 मिनिट्सचा 1 आवर होतो, तर 60 मिनिट्सचा 1/4 झाला 15 मिनिट, हाफ झाला 30 मिनिट, 3/4 झाला 45 मिनिट, आणि होल पार्ट किती झाला 60 मिनिटचा. मग आता इथं 6 वाजायला 15 मिनिट कमी आहेत, मग 1/4 कमी आहे याला. मग काय येणार इथं आन्सर, 5:45. विच टाईप ऑफ ट्रायंगल इज देअर इन ॲडजॉइनिंग फिगर. आता इथं जे तुम्हाला दिलं आहे, तर ही कोणती फिगर आहे असं विचारले. आता इथं 2 साईड आहेत, त्या दोन्ही साईडला इक्वल केलं आहे, तर तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता की ह्या 2 साईड इक्वल आहेत हे दाखवू शकता. इक्विलॅटरल ट्रायंगल, ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल, स्केलिनी ट्रायंगल, आयसोसेलस ट्रायंगल. इक्विलॅटरल म्हणजे काय, सगळ्या साईड सेम असतात. मग इथं तिन्ही साईड सेम दाखवल्यात का, नाही. मग हा 2 साईड सेम दाखवल्यात, म्हणून आपण याला आयसोसेलस ट्रायंगल असं म्हणू शकतो.
तर मुलांनो, अशा प्रकारे तुमचा गणिताचा सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 मधले सगळे एक्झाम्पल तुमचे सोडवून झाले आहेत। याच्या अगोदरचे क्वेश्चन तुम्हाला बघायचे असतील तर चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही जरूर बघून घ्या आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा।